आज आपण जो ऑडिओ ऐकणार आहे तो ऑडिओ आपल्या मनशांतीसाठी, मेंदूच्या संवेदना वाढवण्यासाठी, सकारात्मक हवेहवेसे विचार येण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी, अभ्यास करत असो तो अभ्यास जसाचे तसा लक्षात राहण्यासाठी हा ऑडिओ आपल्यासाठी आहे. तेव्हा हा जो आपण ऑडिओ ऐकणार आहे तो शब्दब्रह्म, ध्वनी चिकित्सा किंवा आपण त्याला सूचना समूह असं म्हणू. हे शब्दांचे ध्वनी आपल्या कानावर पडायला लागल्यानंतर प्रकृतीच्या म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार ज्याप्रमाणे लहान बाळाला झोपवताना आई त्याच्या शरीरावर हलके हलके थोपटते जेणेकरून शरीरात कंपन निर्माण होते आणि त्यानंतर शब्दब्रह्म करून अंगाई गाते आणि त्या शब्दरूपी मंत्राच्या लहरीने बाळावर जो मोहनिद्रेचा परिणाम जाणवतो किंवा तो परिणाम होतो आणि बाळ गाढ झोपी जातं, अगदी शांत झोपी जातं. त्यापेक्षाही सहजपणे तुम्हाला झोप येणार आहे. स्वतःच्या मनाला सांगा, हे ऑडिओ ऐकल्यानंतर अगदी लहान बाळाला झोप येते तशी सहज आणि गाढ झोप आपल्याला लागणार आहे, मला लागणार आहे. आणि ज्या क्षणाची आजपर्यंत आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आपल्या जीवनात सुरू होतोय. प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला सकारात्मक विचार निर्माण होत आहेत. आपल्याच मनाशी सुसंवाद साधा. हा ऑडिओ ऐकत असताना तुम्ही ज्या ठिकाणी सक्त बसला असाल किंवा अंथरुणावर असाल त्या ठिकाणी स्वतःला सहज हलकं सोडून द्या. शरीरावर ताण निर्माण होणार नाही अशा सहज अवस्थेत असा किंवा जिथे बसला असाल तिथे बसा किंवा आसन ग्रहण करा. आता एकदम सहज स्थितीत स्वतःला ठेवा. अगदी सहज स्थितीत स्वतःला ठेवा. शरीर सहज अवस्थेत ठेवा. आता सहज आणि हलक्या हळुवारपणे डोळ्याच्या पापण्या मिटून घ्या. सहज हलक्या हळुवारपणे डोळ्याच्या पापण्या मिटलेल्या आहेत. आता चेहऱ्यावरती एक हलकं हास्य निर्माण होते. खूप छान चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालेला आहे आणि तो हसरा चेहरा मन प्रसन्न करून टाकतोय. बघा, स्वतः अनुभव घ्या. चेहऱ्यावरचा जो हास्यपणा आहे, हसरा चेहरा आहे, तो आपल्याला किती सुखद आनंद देतोय. हसऱ्या चेहऱ्यामुळे तुमच्या शरीराबाहेरील आनंदाची कवच निर्माण झालेला आहे. शरीराबाहेर आनंदाचे कवच निर्माण झालेला आहे, वलय निर्माण झालेला आहे. बघा, स्वतः अनुभव घ्या. एवढ्या काही सेकंदात आपोआपच ताण तणावमुक्त होत चाललोय आपण. मेंदू आणि मन एकदम प्रसन्न झालंय. खूप छान वाटते. चेहऱ्यावरील हास्य आपोआप फुलत चाललेलं आहे. त्याला तसंच राहू द्यात. खूप छान वाटते. असंच राहावं वाटते. आता तुमचं संपूर्ण लक्ष आतूनच माझ्या शब्दावरती आपोआप केंद्रित होत जाईल आणि तशी भावना तुमच्या मनात निर्माण होत राहील.
संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावरती केंद्रित होऊन जाईल. माझ्या मुखातून निघणारे शब्द थेट तुमच्या अंतर्मनात एखाद्या बाणासारखे सहज जातील. स्वतःच्या मनाला सांगा, मी जे आता ऐकतोय ते सर्व जीवनावश्यक आहे आणि फायद्याचे आहे. ते सर्व थेट अंतर्मनापर्यंत पोचतंय, थेट अंतर्मनापर्यंत पोचतंय. तर मनात जे विचार चालू असतील त्या विचाराकडे दुर्लक्ष करा, सोडून द्या विचार ते, आणि ते आपोआप कमी कमी होत जातील. त्या विचारावर विचार करू नका. फक्त माझ्या सूचना तुमच्या मनात एकदम खोलवर अंतर्मनात जात आहेत आणि तशीच क्रिया तुमच्या मेंदूकडून घडत आहे. सगळे नकारात्मक निगेटिव्ह विचार आपोआप बाजूला निघून चाललेले आहेत. फक्त आणि फक्त वर्तमान काळात मन स्थिर झालं आहे. जे जे घडतंय ते सर्व माझ्या फायद्याचे आहे. मनाला सांगा, मनाशी बोला. मनातल्या मनात मी जे शब्द उच्चारतोय, मी जे शब्द वापरतोय ते मनातल्या मनात माझ्या बरोबर तुम्ही म्हणत चला. आवाज न करता, ध्वनी न काढता, न पुटपुटता, आतल्या आत, मनातल्या मनात. छान. जे जे घडत आहे ते माझ्या फायद्याचं आहे. त्यामुळे माझं मन आणि मेंदू खूप छान आनंदी होत चाललेला आहे. माझ्या शरीराभोवती आनंद चक्र फिरत आहे. एक आनंद वलय निर्माण झालेला आहे आणि त्या वलयाच्या आतमध्ये माझं शरीर आहे. शरीर एकदम स्थिर झालेलं आहे, मन स्थिर झालेलं आहे. आनंद वाढत चाललाय. सगळे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आपोआप बाहेर निघून गेलेत. मला छान वाटते, असंच राहावंसं वाटते. आता माझं मन, स्वतःच बोला तुम्ही, माझं म्हणजे तुमचं. आता माझं मन आणि संपूर्ण लक्ष आतूनच माझ्या पायाच्या अंगठ्यावरती केंद्रित झालेला आहे. पायाच्या अंगठे न हलवता आतूनच दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि माझ्या दोन्ही पायाच्या अंगठे एकदम हलके झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. जडत्व त्यावरच निघून गेलेलं आहे, एकदम हलके झालेत. खूप छान. आता तसंच लक्ष आतून दोन्ही पायाच्या संपूर्ण बोटावरती केंद्रित झालेलं आहे आणि दोन्ही पायाची बोटं एकदम हलकी, मोकळी आणि रिलॅक्स झालेली आहेत. दोन्ही पायाच्या संपूर्ण बोटाच्या सूक्ष्म, अतिसूक्ष्म संवेदना सहज जाणवत आहेत. आता माझं लक्ष आतूनच माझ्या तळपायावरती केंद्रित झालंय आणि माझे तळपाय एकदम हलके, मोकळे, रिलॅक्स झालेले आहेत. हा ऑडिओ ऐकता ऐकता मला झोप लागली तरी माझं अंतर्मन शब्द आणि शब्द ऐकून घेईल आणि मेंदूपर्यंत पोचवेल. माझं तळपाय संपूर्ण रिलॅक्स झालेले आहेत. आता माझं आतूनच लक्ष माझ्या टाचावरती केंद्रित झालंय. माझ्या दोन्ही पायाच्या टाचा एकदम हलक्या, मोकळ्या आणि रिलॅक्स झाल्यात. त्यांना हवा तसा रक्त पुरवठा करतोय. माझ्या मेंदूची, माझ्या संपूर्ण शरीरावरची
पकड एकदम घट्ट झाली आहे. आता माझं संपूर्ण लक्ष आतूनच माझ्या दोन्ही पोटऱ्यावरती केंद्रित झालंय. दोन्ही पोटऱ्यांच्या आतमध्ये सूक्ष्म स्नायूंची जी सूक्ष्म हालचाल सुरू आहे, ती संवेदना, ती हालचाल मला जाणवते. माझ्या दोन्ही पायाच्या पोटऱ्या आता रिलॅक्स, हलक्या झालेल्या आहेत. पूर्ण ताण सोडून द्या. छान वाटते, रिलॅक्स वाटते. आता लक्ष आतूनच गुडघ्यावरती, दोन्ही मांड्यांवरती केंद्रित झालेलं आहे. माझे गुडघे आणि दोन्ही मांड्या एकदम हलक्या झाल्या, तणाव मुक्त झालेल्या आहेत. पूर्ण तणाव, ताण सोडून दिलेला आहे. मांड्याच्या आतमधील सूक्ष्म स्नायूंच्या अतिसूक्ष्म हालचाली सहज जाणवत आहेत, सहज जाणवत आहेत. एकदम हलकं, मोकळं आणि रिलॅक्स वाटते. मन प्रसन्न झालेलं आहे. मी वर्तमान काळात माझ्या शरीराचे जे पार्ट हलके झालेले आहेत, त्या पार्टचे एक रूप झालेलो आहे. आता माझं संपूर्ण लक्ष माझ्या कमरेभोवती केंद्रित झालेले आहे. माझ्या कमरेभोवतीलचे सगळे स्नायू, त्यांचे ताण, तणाव सगळं निघून चाललंय, सोडून देतोय, सोडलंय. माझी कंबर एकदम सैल झालेली, हलकी झाली, मोकळी झाली. आता माझं लक्ष माझ्या पोटावरती केंद्रित झालंय. पोटाच्या आतमध्ये जो सूक्ष्म आवाज येतोय, जी हालचाल सुरू आहे, ती हालचाल मला जाणवते. माझा जठराग्नी कार्यरत झालेला आहे, खूप छान काम करतोय. मोठा तड, छोटा तड, मी खाल्लेलं अन्न, पिलेलं पाणी, त्याची जी प्रक्रिया होते, त्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म संवेदना मला जाणवत आहेत. आता माझं पोट एकदम हलकं, मोकळं आणि रिलॅक्स झालंय. आता माझं लक्ष माझ्या पाठीवरती केंद्रित झालंय. माझ्या पाठीचा कणा एकदम सैल, हलका, मोकळा आणि रिलॅक्स झालाय. एकदम सैल झाला, सैल, अजून सैल, पूर्ण तणावमुक्त झाला. माझं लक्ष माझ्या छातीवरती केंद्रित झालंय. माझ्या छातीच्या आतमध्ये जे अवयव आहेत, त्या अवयवांची हालचाल मला जाणवते, धडधड मला जाणवते. माझ्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत पार पडत आहे. ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे रक्ताची आवश्यकता आहे, तशा पद्धतीने रक्त सगळीकडे व्यवस्थितपणे, एकदम व्यवस्थितपणे पोहोचत आहे. माझ्या छातीच्या आतमधील सर्व स्नायू एकदम हलके, मोकळे आणि रिलॅक्स झालेले आहेत. माझी छाती एकदम हलकी झाली, मोकळी झाली, सैल झाली. छातीवरचं दडपण, धडधड सगळं कमी 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 होत चाललंय, कमी झालंय, एकदम कमी झालंय. रिलॅक्स, खूप छान वाटत. असंच राहावं वाटतंय. आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे. आता माझं संपूर्ण लक्ष खांद्यावरती आणि दोन्ही हातावरती केंद्रित झाले. माझा खांदा आणि दोन्ही हात एकदम सैल झालेले आहेत, सैल झालेले आहेत. सैल सोडून द्या, सैल झालेले आहेत. माझी मान पण एकदम सैल झालेली आहे. माझं संपूर्ण डोकं एकदम शांत, रिलॅक्स, हलकं, मोकळं झालंय.
तणाव मुक्त झाले, विचार मुक्त झाले, एकदम शांत निर्विकार आणि निर्विचार अवस्था प्राप्त झालेली आहे. कुठल्याही पद्धतीचं दडपण नाही, कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक विचार नाही. फक्त आणि फक्त मन वर्तमान काळात माझ्या शरीराबरोबर आहे. आता माझा संपूर्ण चेहरा एकदम रिलॅक्स झालाय, चेहऱ्यावरचा ताण तणाव कमी झालाय. माझे डोळे, माझे नाक, माझे दात, ओठ, पडशी, कंठ एकदम रिलॅक्स. माझी श्वासोश्वास क्रिया एकदम नैसर्गिकरित्या छान सुरू आहे. आता माझं लक्ष आतूनच माझ्या मेंदूवरती केंद्रित झालंय. माझा मेंदू एकदम निरोगी झालेला आहे. माझ्या मेंदूतील रोगप्रतिकारक क्षमता वाढत चाललेली आहे. माझ्या मेंदूचं माझ्या संपूर्ण शरीरावरचं नियंत्रण वाढत चाललेलं आहे. माझा मेंदू एकदम सतर्क झालेला आहे. सकारात्मक विचार करतोय. माझा आनंद वाढवतोय. माझी स्वप्न, माझी इच्छा, माझी आकांक्षा, मला जे जे हवं आहे, जे जे गरजेचं आहे ते ते मिळवण्यासाठी मेंदू सहजपणे कल्पना निर्माण करतो आणि तशा पद्धतीचं कार्य माझ्याकडून करून घ्यायला सुरुवात करतो. माझ्या मेंदूचं माझ्या संपूर्ण शरीरावरचं नियंत्रण वाढत चाललेलं आहे. माझा मेंदू एकदम सतर्क झालेला आहे. एकदम छान वाटते, रिलॅक्स वाटते, असंच राहावं वाटते. आता मी जे जे वाचे, जे जे लिहीन ते तसंच्या तसं माझ्या मेंदूत जाईल आणि योग्य वेळेस मला त्याची आठवण करून माझा मेंदू मला देईल. त्यामुळे मला सहज सगळ्या गोष्टी सोप्या जातील. माझ्या अभ्यासाची गोडी वाढत चालणार आहे, वाढत चालली. मी एकदा वाचलेलं, एकदा लिहिलेली ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर चित्ररूपाने निर्माण होईल. जसा एखादा चित्रपट बघावा आणि त्या चित्रपटाची कथा माझ्या मेंदूच्या संकल्पनेत साठून राहावी, तसा प्रत्येक विषयाचा स्टडी, प्रत्येक विषयाचा अभ्यास चित्रपटासारखा माझ्या समोर दिसेल. आणि जेव्हा जेव्हा मला त्याची गरज आहे तेव्हा तेव्हा मेंदू मला सहज माझ्या समोर आणून देईल आणि ती उत्तरपत्रिका लिहिताना मला सहज सोप्या पद्धतीत जाईल. माझ्या मेंदूचं माझ्या संपूर्ण शरीरावरचं नियंत्रण छान वाढत चालेल. कधी नव्हे तो अनुभव मला येतोय. माझा मेंदू एकदम सतर्क झालेला आहे, छान झालेला आहे. संपूर्ण मेंदूवरचा ताण तणाव, निगेटिव्ह विचार सगळे निघून गेलेले आहेत. मेंदू एकदम सतर्क झालाय. माझ्या मनातील नकारात्मक विचार, भीती, धडधड सगळं शून्य होऊन गेलंय, शून्य होऊन गेलंय, निघून गेलंय. मला खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, एकदम आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय. मोठा विचार करा, खोल विचार करा. मन एकदम शांत झालंय, आनंदी झालंय, उत्साही झालंय, खूप प्रफुल्लित वाटतंय, प्रसन्न वाटतंय. मेंदू एकदम सतर्क झालाय. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी, वेळच्या वेळी आठवते. निसर्गात मी मनुष्य म्हणून जन्माला आलो.
मला मनुष्य म्हणून जन्म दिला त्या सर्व घटकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझी आई, माझी वडील, माझे गुरुवर्य, माझी भावंड, जे मला सहकार्य करतात, सकारात्मक जगायला शिकवतात, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मी परमेश्वराचा आभार मानतो. मी माझ्या संपूर्ण शरीराचा आभार मानतो. मी माझ्या मनाचा आभार मानतो. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा मी आभारी आहे. माझं मन एकदम प्रसन्न झालंय. एकदम छान वाटते. माझ्या मेंदूची कार्यक्षमता वाढत चालली आहे आणि तसा अनुभव मला येतोय. मी जेव्हा एक्झामला जाईन, मी परीक्षेसाठी जाईन, तेव्हा माझा मेंदू अगदी सहजपणे प्रत्येक वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे अलगदपणे आठवेल आणि वेळच्या वेळी माझी उत्तरपत्रिका तयार होईल. माझं मन स्वच्छ राहील, कल्पना सुंदर राहतील आणि सहज अवस्थेत माझी उत्तरपत्रिका तयार झालेली असेल. एकदम छान आणि सुंदर तो आनंद मला आता दिसतोय. माझ्या मेंदूचा आनंद रोज वाढत चाललेला आहे. माझ्या मेंदूची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकदम छान वाटते, मस्त वाटते. मी जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा मला गाढ झोप लागते. एकदम गाढ झोप लागते. मन प्रसन्न राहतं. खूप छान वाटते. रिलॅक्स वाटते. संपूर्ण शरीरावरची रोग प्रतिकारकात्मक शक्ती वाढत चाललेली आहे. माझ्या शरीरातले सगळे आजार बाहेर निघून चाललेले आहेत. माझं मन, माझा मेंदू, माझं शरीर एकदम निरोगी होत चाललं. एकदम निरोगी होत चाललं. तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते. खूप शांत आणि गाढ झोप लागते. ओंकार ध्वनी माझ्या कानावरती ऐकू येईल आणि मी एकदम शांत स्थितीत पूर्ण एकाग्र होऊन निद्रावस्थेत